श्री स्वामी समर्थ. दीप या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्हाला माहितीच आहे की आता आम्ही नवीन गाडी घेतली आणि ती गाडी घेऊन आम्ही स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघालो. तर त्यासाठी काल आम्ही अलिबागवरून पुण्याला आलोय. पुण्याला आमचा फ्लॅट आहे, तिथे रात्री राहिलो आणि आता सकाळी उठून आम्ही पहिले गाणगापूरला जाणार आहोत आणि नंतर आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. तर आता आम्ही निघतोय पुढे जायला, तर तुम्ही आमच्या प्रवासात बरोबर राहा. आम्ही गाडीत बसलोय आणि अजून पुण्याच्या ट्रॅफिक मध्येच आहोत. चाललोय आमच्या बरोबर ह्या माधवी वहिनी आणि संदीप भाऊ आहे. आधी बघ तू पण इकडे बाबा. आता ट्रॅफिक मध्ये अडकलोय, पण आम्ही आता निघालोय म्हणजे साधारण आम्हाला 11-12 वाजेपर्यंत पोहोचायला काही हरकत नाही. हा, पहिले गाणगापूरलाच जायचंय. पहिले गाणगापूरला चाललोय आणि तिथून मग अक्कलकोटला दुपारनंतर यायचं असं प्लॅन केलंय. गाणगापूर इथून जवळजवळ आधी किती किलोमीटर आहे? 4 तास का 5 तासाचं अंतर दाखवतो. 62. आत्ताच आम्ही नाश्ता करण्यासाठी जोगेश्वरी मिसळ आणि भेळ इथे थांबलोय. आधीला जोगेश्वरीची मिसळ खायची होती, आम्ही इकडे थांबलोय. हा सोलापूर हायवे आहे. ही जोगेश्वरी मिसळ आहे आणि बघा असं ताट ते बनवतात. ताटात त्यांनी आधी भरून ठेवलेली आहेत. आता त्याच्यात ते मिसळ घालणार आहे. ताट भरायला जा. काही आमचा पण पोट भरून ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आम्ही सगळ्यांनी मिसळ ऑर्डर केली होती आणि मिसळ चवीला अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. तर तुम्ही नक्की जोगेश्वरी मिसळ ट्राय करा. पुण्यातून सोलापूरकडे जाताना आम्हाला अशा बऱ्याच दिंड्या दिसल्या. त्याच्यात भरपूर सारे वारकरी चालत चालत आपली वारी करत होते. बघून अत्यंत छान वाटत होतं आणि आम्हाला त्याच्यात सहभाग घ्यायचा होता, पण ते जमलं नाही. आता जस्ट आम्ही सोलापूर सोडलं आणि अक्कलकोट गाणगापूर हायवेला लागलोय. रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत. आता रस्त्याला गाणगापूरकडे जाणारे बोट दिसायला सुरुवात झाली आहे. आम्ही आता गाणगापूरला जातो. आता एका ठिकाणी थांबलोय कारण का बसून बसून खूप कंटाळा आला, म्हणून आम्ही थांबलोय. तर इथे मस्तपैकी शेती तुम्ही बघू शकता आणि मोठी मोठी कडुलिंबाची इथे झाड आहेत अशी रस्त्याला. खूप दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही कडुलिंबाची झाड आहेत. जरा पाय मोकळे करण्यासाठी उतरलं. कारण सतत पण गाडीत बसून कंटाळा येतो, मग थोडे आम्ही रस्त्यात थांबलोय. गाणगापूर मध्ये आता आम्ही एंट्री केली आहे. हे गाणगापूरचं प्रवेशद्वार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
हे दत्तगुरु महाराजांचं मंदिर. आपण देवळाच्या आवारात आलेलो आहोत. मंदिराच्या बाहेर बऱ्याच स्त्रिया फुलं किंवा नारळ, हे उदबत्ती, हे जे पूजेसाठी लागणारं जे साहित्य ते विकायला बसलेले आपल्याला दिसतात. हा मंदिर परिसर आहे. आम्ही वीकडेजला आल्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही आरामात दर्शन घेतलं. गुरुदेव दत्त भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. हा मंदिराचा परिसर आहे. हे मंदिराचं सभागृह आहे, हा परिसर नाहीये. हे मंदिराबाहेरचं सभागृह आहे. आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आणि हे सभागृह आहे मंदिराचं. आत्ताच आम्ही आतमध्ये देवाचं दर्शन घेऊन आलो. 2 नंतर मठ बऱ्यापैकी बंद होतं, म्हणजे पादुका बाहेर दर्शनासाठी ठेवल्या असतात पण आतमध्ये एंट्री करता येत नाही. तर तिथेच मी नैवेद्य दाखवला आणि आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलो. मंदिरात थोडा वेळ बसून आम्ही अक्कलकोटकडे जाण्यासाठी रवाना झालो. सिग्नल बघते आपण पहिल्यांदा दाखवलं कोणी शक्ती दाखवणार. अक्कलकोटकडे जाण्याचा रस्ता आम्हाला आता लागला आहे आणि आम्ही अक्कलकोटकडे जाण्यासाठी वळलो आहोत. हे बघा, हे अक्कलकोटचं प्रवेशद्वार आहे. इथून आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आत्ताच आम्ही अक्कलकोट मध्ये आलो आणि रूम घेऊन चेक इन केलेलं आहे आणि आता फ्रेश होऊन आम्ही स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात निघालोय. आता 8 वाजताची आरती असते, तर ते आरती आम्हाला घेता यावी म्हणून आम्ही लवकर आवरून निघतो आणि त्यानंतरच आम्ही लगेच स्वामींचा जो महाप्रसाद असतो त्याचा लाभ घेणार आहोत. तर आम्ही नंतर तिकडे जातो, तर तुम्हाला मी मंदिर जसं दाखवायला मिळेल तसं दाखवते. हा स्वामी वटवृक्ष मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. इथे छोटी मोठी बरीच अशी दुकानं आहेत की जिथे आपल्याला स्वामी पूजेसाठी जे लागणारं साहित्य आहे ते मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रात्री 8ची आरती असल्यामुळे स्वामी मंदिरात आज बरीचशी गर्दी होती.
स्वामींच्या मठातून बाहेर पडल्यावर आम्ही स्वामींचा महाप्रसाद घ्यायला रांग लावली. तिथेही आमचा बराच वेळ गेला, कारण आज अक्कलकोटमध्ये खूप जास्त गर्दी होती. मठातील जेवण अत्यंत सात्विक होतं. त्या महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आमच्या रूमवर परत आलो. तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक जण स्वामीमय झालेला आहे, कारण जिकडे लक्ष जाईल तिकडे तुम्हाला स्वामीच दिसणार आहेत. मी प्रसादालयाच्या बाहेरच्या भागात आलेले आहे. तिथे स्वामी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. अशा मोठ्या 2 स्वामी महाराजांच्या मूर्ती तिथे तुम्हाला बघायला मिळते. स्वामींच्या समाधी मठाजवळ आम्ही आत्ता आलेलो आहोत. हा समाधी मठ आहे. इथेच आतल्या साईडला चोळप्पा महाराजांचं घर देखील आहे. तर आता आपण स्वामी मंदिरात जाऊया. हे चोळप्पा महाराजांचं घर आहे. इथेच बाजूला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे.